हां, सकाळी उठले, फ्रेश वगैरे झाले, त्याच्यानंतर घरातली कामं वगैरे आवरून घेतली आणि मला सकाळ जायचं होतं स्ट्रेटनिंग करायला. कारण मला एक स्ट्रेटनिंगची ऑर्डर होती म्हणून मशीन घेतली. कियूला बोलली हाय कर कियू, तर कियू काय हाय बी करत नव्हता, मोबाईलमध्ये होता व्यस्त. त्याच्यानंतर मला असं जाणवलं की माझं डोका दुखते म्हणून मी बघितलं तर इथं मला मस्त असा मोठा टेंगूल आलेला, काय माहिती कसं काय आलेला. तर त्याच्यानंतर आयनिंग करून आले आणि मस्त असा पुरी भाजीचा नाश्ता केला आणि नंतर मग मला जायचं होतं साखरपुड्याला. मग घेतली तयारी वगैरे करायला, तयारी वगैरे केली आणि निघलो साखरपुड्याला जायला. सर्वजण जाणार होतं तर आई बोलली मला गल्लीत ये, तर गल्लीत आईच नव्हती, आई पाठीमागं होती आणि मी दुसऱ्याच गल्लीतनं गेलो. त्याच्यानंतर कियू तिथं काय ऐकतच नव्हतं म्हणून आत्तूला बोलला तू दम देस आणि गपचूप बसव. तर आत्तूने बघा त्याला कसं मांडीवर घेतला आणि संध्याकाळी जायचं होतं मला माझ्या भावाच्या बड्डेला, कारण मी 19 तारखेला बड्डेला गेलो नव्हतो म्हणून मी लेट जाणार होतो. तर लेट गेलेली मी बड्डेला, कारण मला टाइमच नव्हता ऍडजस्ट होत, कारण बरीच कामं असतात तर काय कोणाला सांगून काही उपयोग नाही होणार. तर बड्डेला जायचं होतं म्हणून आम्ही रेडी झालो आणि मग त्याच्यासोबत बरीच कामं घेऊन निघलेलो. हे सर्व कपडे फिटिंगला चालवलेले. त्याच्यानंतर घरी पोचलो तर मम्मी पण नव्हती. मग घेतला केक वगैरे कटिंग केला. केक वगैरे कटिंग करून झाल्याच्या नंतर मग त्याला गिफ्ट दिला, फोटो वगैरे काढले, पण पोरगा काय फोटो पण नव्हता काढून देत. आणि त्याच्यानंतर त्याने आणली होती बिर्याणी, कारण आम्ही जेवायला वगैरे थांबणार नव्हतो आणि मग लगेच निघलो आम्ही. आणि बघा किलो किस्सी बिस्सी केली. त्याच्यानंतर आलो आमच्या तारबाईवर आलो आणि तिथून घेतलं फ्रुट्स, कारण आम्हाला फ्रुट्स कंपल्सरी घरात लागतात कियूच्यासाठी. आणि त्याच्यानंतर मग आलो घरी. तर